काय बाई विषय तुझा? नवीन नवीन साडी घातली तू तर. आज जायचं घरी. जालन्याला चालली काय? जा बाबा लवकर जा, लवकर निघ लगे. गाडी तर सुटली काय तुझी? गाडी तर सुटली तुझी. सुदर्शन भाऊ आपल्या गाडीत घेऊन चालला. हा कशामुळे जाईन तुला गाडीत घेऊन? कोणत्या खुशीत तुला घेऊन जाईन गावाला? मम्मी पप्पा चॅनल बघू द्या तिने. मम्मी पप्पा चॅनल बघितलं नाही अजून तिने. घ्या पाणी घ्या. शांत आहे बिचारी. ते आहेत ना, आमच्या जवळपास इथेच राहतात. म्हणजे ते पण आम्हाला माहिती होतं ते जवळपास कुठे राहतात. मी एकदा सांगितलं तर आय थिंक या साईडला राहतात. त्यांना यायला जरा वेळ झाला कारण की ट्रॅफिक वगैरे तुम्हाला माहिती आहे पुण्याची. मी टॅग करून दिलेले आहे, तिथून तुम्ही हे परचेस करू शकता. काय गा पिवडे? हे बघा त्यांनी बी खाती का आता मस्त. डेंग डेंग नक डेंग 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 नक डेंग डेंग. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? कालचा व्लॉग बघितला असेल, त्यात तुम्हाला सांगितलं होतं की आज आपल्याकडे स्पेशल एक गेस्ट येणार आहेत. 1-2 जणांबरोबर ओळखलं, पण म्हटलं चला आता तुम्हाला गेस्टसोबत ओळखच करून देतो डायरेक्ट. आणि ते गेस्ट आपल्या घरी पहिल्यांदा आले होते. याच्यावरून ओळखलं असेल कदाचित ताई की तुम्ही येणार आहे म्हणून. तर आज आपल्याकडे आलेले आहेत मोहिनी हजारे. त्यांना कॉल चालू आहे. थांबा 2 मिनटं, आता त्यांचा कॉल होऊ द्या, मग तुम्हाला त्यांच्यासोबत फोन करू. त्यांचा जरा कॉल चालू आहे आणि आपण घरी पण घेऊन जाणार आहोत. कारण की काय झालं आहे माहिती आहे का, बरेच दिवस झाले आपण पुण्याला शिफ्ट झालो. तर मला बरेचसे कमेंट्स येत आहे की तुम्ही मोहिनीताईंसोबत बोलत आहात की नाही, तर बोलत तर होतो, पण आता भेटण्याचा योग आला. तर चला आपण घरी जाऊया आणि मग चर्चा करूया. ओके. तर मोहिनीताई, तुम्ही सेकंड टाइम आमच्या घरी आलेल्या आहेत. एकदा जालन्याला, एकदा पुण्याला. तुम्ही आमचे दोन्ही घर बघितले. तुम्हाला दोन्हीपैकी कुठलं आवडलं? इथलंच आवडलं का? पण हे रेंट नाही ना. जुन्या घरात आहे. तर आपल्या इथे आज मोहिनीताई आलेल्या आहेत आणि मनीषाताई पण आलेल्या आहेत. हां, बसा ना. तुम्ही उभा कशाला राहिलात? पाणी वगैरे दे त्यांना. आता कोमल हे ठेवून दे ना. असं ठेवशील तर दिसली व्हिडिओमध्ये, लगेच कळून जाईल. मग रामभाऊ पण इकडे, श्रुतीवाहिनी पण आलेले आहेत. केला व्हिडिओ व्यवस्थित झाला? काय निघलं? अरे बाप, किंडर जॉय द्यायला लागली तुम्ही तर. तुम्ही म्हणे सवय नाही मी तुमच्या लेकराला. त्यासाठी घेतलं का? ओके. रितू हाय कर बाळा, हाय कर, हाय कर, हाय. हसती ती. तेवढं आहे. इकडं पिऊ आहे. पिऊ बा, काय झालं? काय झालं तुला? काय झालं? कोण आलं आपल्या इथं? निघायचं माझ्याकडेच यायचं म्हणजे. दे इकडं. हे काय झालं माहिती का, खूप दिवस झाले होते की आपल्या इथं मोहिनीताई येत नाही. तर म्हटलं चला आज योग निघलेला आहे मोहिनीताईचा. तर आपल्या इथं मोहिनीताई आलेले आहेत आणि मनीषाताई पण आलेले आहेत. स्वराजला घरी ठेवले त्यांनी आणि तो झोपलेला होता. आता इकडे पावसाचं वातावरण होतं आहे थोडं. म्हटलं चला आता चहा पाणी वगैरे करूया मस्तपैकी. हां मग हा, ती पण मुलगीच आहे. हां, मुलगा दिसतो तेव्हा पण मुलगीच आहे. हे बघ, मोहिनी हजारे चॅनल बघायचं, मग तुम्हाला ओळखशील नेक्स्ट टाइम की कोण आहे. हा, मोहिनी हजारे चॅनल बघायचं. ओके, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम बरोबर ओळखशील मोहिनी हजारे म्हणून. पहिले तिला मम्मी पप्पा चॅनल बघू द्या तिने. मम्मी पप्पा चॅनल बघितलं नाही अजून तिने. घ्या पाणी घ्या. शांत आहे बिचारी. ते आहेत ना, आमच्या जवळपास इथेच राहतात. म्हणजे ते पण मला माहिती होतं ते जवळपास कुठे राहतात. मी एकदा सांगितलं तर आय थिंक या साईडला राहतात. त्यांना यायला जरा वेळ झाला कारण की ट्रॅफिक वगैरे तुम्हाला माहिती आहे पुण्याची कशी आहे, तर खूप खतरनाक आहे. काय ग पिऊ, तू काहून विचारत बसली? बरं, तुम्हाला इकडचं मोकळं वातावरण कसं वाटलं? खूप छान. मला इथलं वातावरण खूप आवडलं. बस पेक्षा बरं आहे ना? हां, खूप छान. लोकेशन भारी आहे. हां, आणि घरात व्हेंटिलेशन पण छान आहे. हवा वगैरे. आमचा फ्लॅट आहे म्हणजे गॅलरी वगैरे नाही आहे ना, आम्हाला अशी गॅलरी वगैरे पाहिजे.
आणि त्या गॅलरीमध्ये व्हिडिओ पण छान येतात. 3 गॅलरी. हां आणि मागं पण एक आहे. आता ओम दादाचं कामच भारी आहे. कसलं भारी बाबा, तसं भेटलं ते नशीब लागतं. पुण्यामध्ये भाड्यानं पण चांगलं घर भेटणं. हा मग तेच म्हणत आहे एक ना. महिना आधीच बुकिंग केली होती आम्ही. हो मी पण 1.5 महिन्या अगोदर केलेली होती. इथे भाड्यानं रूम भेटत नाही लवकर. भेटतच नाही आम्हाला. तर अजूनही डीएम येते. कुठं रेडमी असेल तर सांगा जागा. आम्हाला पण यायचं आहे म्हणतात पुण्यात. हा नाही आजकाल सगळेच जण पुण्यात यायला लागलेत. हा येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही. या पुणे खूप मोठे. नाही 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 दे अरे दे तिला. तिला सोडू नका. अशीच करते ती, जरा परेशानच करते कधी कधी. काय रे बाळा, पाहिजे मुलांना आधीच पाहिजे. दोघी सारखेच आहेत. काय झालं? आईचं channel आहे. काय खा ना बेटा, धर खा. काही नव्हती. ये ये हा हा जाऊ दे आता. काय बोला त्यांच्याविषयी. तर विषय काय होता माहिती का, आपण आपल्या चॅनलला नाही का पॉडकास्टसाठी मोहिनी ताईंना बोलवलं होतं. तर तो पॉडकास्ट येईल तर 10-12 दिवस लागू शकता एडिटिंगला. आता मी इकडं ओला वगैरे बुक करतोय पण त्या माणसानं कॅन्सल करून टाकली. बघू आता काय होतंय. तर कारण की तुम्हाला माहिती इकडं ब्लिंकिट चालत नाही, ओला येत नाही, सगळा प्रॉब्लेमच आहे. आता तुम्ही म्हणाल की तू मग अशा ठिकाणी का राहतो, कारण इकडं मोकळं वातावरण आहे त्यामुळं राहतोय. पण ठीक आहे, ह्या गोष्टी द्या सोडून. हा सगळा प्रॉब्लेम सगळ्यांना सॉल्व्ह करावाच लागणार आहे आपल्याला. तर मोहिनी ताईला विचारूया. म्हणून ताई तुम्ही एवढ्या दिवसानं भेटून तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटलं. कारण आमची ओळख टिकटॉक पासूनची आहे. तुम्ही सर्वजण म्हणत होते कधी भेटता, परंतु आम्ही वेळ पाहत होतो की कोणता वेळ आमच्यासाठी बेस्ट आहे. तर दादांनी मला त्या चॅनलवर बोलावलं. खूप छान वाटलं की वेळ गेला परंतु ते मला कधीच विसरले नाही. एवढी मोठी आयडी झाली तरी. नाही विसरायचं काय, त्यात एकदा काही नाते संबंध जोडल्यावर विसरता थोडीच येतो. हा खूप छान वाटलं. कमी झालं. हा आणि हे सोशल मीडियाची लाईफच अशी आहे की प्रत्येकाला काम असते. म्हणजे कधी कधी क्रिएटर लोकांचं असं होते की फॅमिलीसाठी सुद्धा वेळ राहत नाही. म्हणजे एवढे कंटेंट वगैरे प्रमोशन वगैरे कंटिन्यू चालू असते. परंतु आज खूप दिवसांनी सुद्धा भेटल्यावर जे त्यावेळेची म्हणजे प्रेम होतं हे होतं ते कायम आहे. फॅमिलीचं पण प्रेम भरपूर छान मिळालेलं आहे. बाळ खूप छान आहे त्यांचे. बसबसलेलं घर आहे असं फॅमिली. हा कारण की मी माझ्या पूर्ण फॅमिली सोबत आलेलो आहे. त्या पण त्यांच्या आईला वगैरे घेऊन आलेले. त्यांची आई गावाकडे गेलेली ना, वापस येणार आहे ना 8-10 दिवसांनी. हा तर असा विषय आहे. आता बघू की गाडी वगैरे बुक केली ओलावरून, किती वेळ लागतो, काय वेळ लागतो. आणि आता रात्र पण होती तर त्यांचा मुलगा पण घरी आहे स्वराज, तो पण परेशान करत असेल. चला मी काय करतो, यांना आवरून घेतो पटकन दिवशी आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. ओके तर चला मोहिनीताई निघताय आता. दर्शन वगैरे घेत आहे. बाय बेटा, भेटून लवकर ना. नेक्स्ट टाइम खाऊ घे. बाय बाय. आजी कुठे गेल्या? आजी आहे ना. आजी कुठे जाणार आहे बाबा आमच्या? या आमच्याकडे. चला वहिनी. ती बाळ दिसते, बाळ चड्डी झालं. चला निघायचं आता. रिक्षा आली आपली खाली. लय लवकर आली. इथंच होती वाटते रिक्षा. हो आले ते. बापरे इथं लयच फास्ट झालं. हे बघा किती लवकर आली रिक्षा. चल पिऊ बाय कर आता. पिऊ बाय कर. बाय कर. बाय बाय बाय. दादासोबत खेळायला हो येईल लवकरच येईल तुमच्या घरी. चल परी बाय कर. आंटीला बाय कर. चला ती बाय करते तुम्हाला. मी घेऊ काही फोटो. थांबा. काय बाई विषय तुझा? नवीन साडी घातली तू तर. जालन्यात चालली काय? जा बाबा लवकर जा. लवकर निघ लगे. गाडी तर सुटली काय तुझी? गाडी तर सुटली तुझी. सुदर्शन भाऊ आपल्या गाडीत घेऊन चालला. हा कशामुळे जाईन तुला गाडीत घेऊन? कोणत्या खुशीत तुला घेऊन जाईन गावाला? बरोबर नाही ते आमचे बोलणे झाले. काही नाही
तुला जायचं असलं बस न जा बाबा. बसनं- गाडी गिडीचा बसनं लाड लय नाही उशीर आमच्याकडे. गाडी गिडीचा लाड नाही आमच्याकडे. आपल्या चंद्राकडे जाते. इकडे पिऊ बसली काय खायली. अरे 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 कोमल तोंड पाय ग तिचं. पुसून देत नाही. पुसून नाही तोंड पाय पण ते टाक. दिलं नाही तर रडती स्वतः हाताने घेते ते. काढ. एवढं तोंड घालत असते का बावट आणि हाताने घेते हाताने. येऊ नको येऊ तिकडेच थांब तिकडेच बस चल. काही नको माझं जाय. तिला तोंड आली पुसला. आली अग. तर विषय काय तुम्हाला सांगतो. हा तर ही जी पोरगी आहे ना ही आता हात सोडून उभा राहते. हात सोडला आणि टपकन पडती. डॉक्टर जाते माझ्या हे काऊन येऊन बसायचं बापाजवळ. हा केले माझे कपडे खराब सगळे. नुसतं पाया तिथं उभं राहून मोबाईल मध्ये पाहायचं. आता कुठं चढते काय माहिती. तिला असं बसवलं. झालं जा मम्मीकडं. चल मग कोमल चल चल मग. चल चल चलो. तर काल काय झालं तर माहिती का. मोहिनी हजारे आपल्या घरी आल्या होत्या. बरेचसे लोक आपल्याला कमेंट्स करत होते की तुम्ही त्यांना इन्व्हाइट वगैरे करत नाही. तर काल योगायोग जुळून आला. पॉडकास्टसाठी बोललेलं होतं पण त्यासाठी आपल्या भेट पण झालेली आहे आणि आम्हाला पण खूप छान वाटलं भेटून. कारण त्यांची ऑडियन्सला पण त्यांच्या इकडे कमेंट्स करतो तुम्ही उन्हाळ्यात जाता की नाही. ते आमच्या जवळच राहतात जास्त लांब राहत नाही. इथं म्हणजे एक 3-4 किलोमीटर असेल किंवा 5 किलोमीटर असं हार्डली जवळच आहे. तर असा विषय आहे. बाकी आता तयारीचा विषय बोलूया पण मी त्यासाठी काय करतोय 2 मिनिटात तुम्हाला भेटतो. ओके. माझी आई जी आहे ना तिला जायचं आहे बघा जालन्याला. नुसतं मागं लागली जालन्याला चला. पण आता इकडं फिरायला जायचं त्याचं काय करायचं आता सांगा बरं. कारण की मनीषाताई येते इकडे. विजूभाऊ पण यायचा विचार चालू आहे. मग एवढं सगळं असताना तू जालन्याला जाऊन काय करणार आहे. नाही जात होते. मग ती कोण तयारी केली. काय बोलतात ते. कालपासून उड्या मारेल. तेच साड्या होणे म्हणून दुसरी साडी नसते. आईला 2 साड्या आणल्या दाखव ना त्या. नाही म्हणते ते मी कडक म्हणते. कडक म्हणतात. हा मग एक्सचेंज करून घेऊ आपण. तेच म्हणलं त्यांना बदलता येईल. हा. बदलून देत. आता सांगा बरं आता. मग तुला नाही आवडलं तुला म्हटलं ना आपण चेंज करून आणू. तू ऐकते का. तुम्हाला कोणत्या साड्या आणल्या ते दाखवते. अंदर घेतला मोबाईल घेतला आणि बाईचं हेल्मेट पण आणते पण दाखवूया. तर आम्ही काय केलं माहिती का. ह्या पिऊसाठी एक गोष्ट आणलेली आहे ती तुम्हाला दाखवतो. हां तुझी आंघोळ झाली ऋतूची. ऋतूची काय आंघोळ झालेली नाही तर आई तिला आता आंघोळ वगैरे घालेल. हिचं काय करू रे मी. कुठं येऊन सोडू रे हिला. तर तुम्ही हेल्मेट बघितलं असेल हे पिऊसाठी आणलेलं. मोबाईलला हेल्मेट नाही बाई. हेल्मेट यासाठी आणलंय की ते हात सोडून उभं राहते ना तर तिला त्रास नाही झाला पाहिजे. त्रास म्हणण्यापेक्षा लागलं नाही पाहिजे मेन म्हणजे. कडक नाही बाई. कडक नाही. ओके छान आहे का पिऊ. छान आहे का. तर हे आम्ही टॅग करून दिलेले आहे. तिथून तुम्ही हे परचेस करू शकता. काय गा पिवडे. हे बघा त्यांनी बी खाती का आता. मस्त डेंग डेंग नकडंग डेंग डेंग नकडंग डेंग. आता तू पडली तुला लागणार नाही बाळा. तुला लागणार नाही आता. पण आम्हाला वजन होतं. हा हे 500 रुपयाचं बघा जास्त काही महाग नाहीये. 350 रुपयात पण येतं 500 रुपयात पण येतं. हे दोन्ही टॅग करून देतो मी खाली. तिथून तुम्हाला तुमच्या बाळासाठी घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आता हे तुम्ही म्हणता की काढून फेकता पण एकदा सवय झाली मग काढून फेकणार नाही. कारण बाळाच्या लक्षात राहत नाही बघा. हलका एकदम लाईट वेट आहे. वजन वगैरे काही नाही म्हणजे बाळाला वजन वाटायची गरज नाहीये. गादीचं आहे ना. असं तुमचं बाळ असं पडलं बरं हे बघा असं पडलं ना तर ते डोक्याला लागणार नाही कारण की
हेल्मेट आहे. एक पाहिजे तरी. चला उभा राहा. पडली हो तशी. चला उभा राहा. चला आता हेल्मेट ऋतूला पण काम येईल आणि पिऊला पण काम येईल. ऋतू पण आता उभा राहायची तयारी चालू आहे ऋतूची. आता रांगण पण व्यवस्थित लावायचं राहिलं ते म्हणून ते तसं वाटतंय. काढायचं नाही. नका पाहू नका पाहू दे. नको तर लय वाढले पिवडे. तर इकडे बघा हे साड्या दाखवतीये कोमल तुम्हाला. हा चला साड्या दाखवायच्या का. तर हे बघा या आईसाठी 2 साड्या आणल्या होत्या पण आईला घालायला आवडलं नाही. हे डेली यूजच्या साड्या होत्या म्हणून ह्या अशा साड्या दिसत असतील तुम्हाला. छान साड्या आहेत इकडं. पण माझ्या मम्मीला आवडली नाही. का बरं नाही आवडली आई. ही कडकमध्ये म्हणते आई. आता जे नेसू राहिलं ना त्या कपड्यामध्ये ही आहे. मग ती छान नाही का. हे नेसू शकता. तेव्हा ही एक साडी आणली ही आईसाठी. काल आणल्यात काय. हा मग ते याचं असं ना पिको फॉल करायला लागेल त्याची. त्या अशा 2 साड्या आणल्यात पण ह्या आईला आमच्या काही आवडल्या नाही. आता मी आईला सोबत घेऊन जाणार आहे आणि साड्या आणणार आहे. काय काय काहून नाही आवडले तुला. हा मग काय साड्यात घालायला लागेल ना बाई. ब्लाऊज शिवायला लागतो म्हणते तिथं. कमाल आहे बाबा तुमची. तिला काय म्हणते तसं पाहू नका. डोळे खाली घे. डोळे खाली घे. हिरोईन नुसतं काढून टाक म्हणते ती. गाडीवर बसणार तू हेल्मेट घालून गाडीवर बसणार. गाडीवर कशाला. काढलं 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 काढलं. थोडकी ती आहे आजचे दिवस. थोडं काढते ती. शायनी गदरी अम्मा बबडी बाई इकडं गरम पाणी दादा गेलो. हे असं आहे काही पण हे पिऊला आवडलेलं नाहीये. आता तिला सवय होण्यासाठी हे जेव्हा ती खेळत असेल ना तेव्हा तिला ते घालावंच लागणार आहे. नाही तर दनादन काय झालं माहिती का. तिच्या डोक्यात 2-3 टेंगुळ आलेत पा. असं खायला दे म्हणते ती. खाती ती येडी बाई. तिकडे काय बोट चुकून झाले काय. आवाज काढती. आवाज काढती. तू बरी आवाज काढते बाबा. काय सांगा तुम्हाला. ही कशी बघते बघा. हुशार कावळा. आजीबाई कुठे गेली. मेकअप चालू आहे का आजीबाईचा. काय होतं ना आमची आजीबाई जी आहे ना कधी कधी मेकअप करत बसते. कधी कधी म्हणजे सकाळ संध्याकाळ आणि दुपार या 3 टाइम मेकअप असतो आजीचा. बापरे वापस करता भरते त्यामध्ये. हा ते याच्यात गेली डॅमेज गेली. ती साडी थोडी डॅमेज निघली बघा. तिला हा जोरात थोडी येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला खूप भारी भारी व्हिडिओ बघायला भेटणार आहे. कारण की आम्ही सगळे फॅमिली फिरायला जाणार आहे. 17-18 जण. ते सगळेजण सोबतच असतील. हा काय आमच्या घरात कोणीच ओरडत नाही बरं का. एवढ्या जोरात ही पोरगी एवढं जोरात हिचे एवढे चले दररोज दृष्ट काढत जा तिची. आजचं वातावरण बरंच बिघडलेलं आहे. हा कोण 1 घंटा आहे अजून. दादाला जा म्हणा आज घ्यायला. नाही जा आता. काय तुम्हाला काहीतरी करावंच लागणार थोडंफार नाही का बघू. चला मी आवडतो पटकन दिशा आता आणि मला पण निघायचं आहे. झाला आजीबाई मेकअप. आजीबाईचा डोक्याला टिक्का लावायचा राहिला आहे. आजीबाई टिक्का लावेल आणि मग तुम्हाला भेटेल व्हिडिओमध्ये. त्याशिवाय भेटणार नाही. ज्या दिवशी पॉडकास्ट असतो ना त्या दिवशी कदाचित कधी कधी व्हिडिओ येत नाही. कारण की म्हणजे सकाळी व्हिडिओ शूट करत असतो. पण काय करणार ना. सगळं काही ॲडजस्ट करणं शक्य नाही आहे.
म्हणून हा विषय असतो. आता परी काल तुम्हाला मोहिनी हजारे आली तेव्हा त्याच्या व्हिडिओमध्ये परी दिसलेली असेल, म्हणून मी आता काही परीला दाखवणार नाही आहे. आजचा व्हिडिओ लवकर अपलोड करून टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला 2 वाजता व्हिडिओ बघायला भेटेल. आणि 2च्या दरम्यानच तुम्ही जास्त ॲक्टिव्ह असतात व्हिडिओ बघण्यासाठी, त्यामुळे 2लाच व्हिडिओ टाकेल अशी अपेक्षा करतो. आता चला निघायचं आहे आपल्याला आणि फिरायला या दिवसात जायलाच पाहिजे, पण आपल्याला लवकर जायला लागेल कोमल, कारण की सगळं बंद होऊन जाईल नाही ते तिकडे. माहिती तुला पर्यटन स्थळ बंद होऊन जात असतात पाऊस वाढल्यावर. तर चला आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी तुमच्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स सेक्शनमध्ये सांगू शकता. तसं तुम्ही सांगतच असतात, खूप छान गोष्ट आहे ती. आजीबाईला दाखवायचं का? आजीबाईच नाही आवडलं ना? आजचे दिवस आजीबाई नाही दाखवत आता. हां तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्ही जेवढे लोक व्हिडिओ बघता तेवढे लोक सबस्क्राईब करत नाही. आपल्याला अजून खूप सारे सबस्क्रायबर गेन करायचे आहे आणि मला सपोर्ट करा. मला म्हणायचं आम्हाला सपोर्ट करा, आमच्या फॅमिलीला सपोर्ट करा, कारण की फॅमिली ब्लॉग खूप आवडतात. आली आहे रामकृष्ण हरी. चला तर मी जातो आता, एंड करतो व्हिडिओचा. बाकी तुम्हाला उद्याची व्हिडिओत भेटेल. उद्या एक नवीन गोष्ट असणारी व्हिडिओमध्ये, ती तुम्हाला उद्याच कळेल, आज नाही कळणार. चला सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.